धावा. षटकार. गुरु हो गया शुरू. नो बॉल. शुभमकडून आणखी एक नो बॉल. गुरुसाठी फ्री हिट. आणि षटकार. परत आणखी एक नो बॉल. 72 72. फ्री हिट कंटिन्यू. आणि फ्री हिट वर षटकार. 2 नो बॉल लगातार षटकार. तिसरा फ्री हिट त्याच्यावर पण षटकार गुरुचा. गुरु हो गए शुरू. आणि सिंगल. जर्सी नंबर 10 गुरु. जर्सी नंबर 18 उत्कर्ष. 4 बॉल 2 बॉल बाकी. निर्धाव चेंडू शुभमकडून. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. बॉलिंग साठी आलाय तो विकी. जगदंबा टीमचे कॅप्टन विकी. पाहू गुरु काय करता विकी समोर. निर्धाव चेंडू विकीचा. वाईड. एक्स्ट्राची धाव. सिंगल घेऊन उत्कर्षला स्ट्राईक दिली गुरुने. वाईड. आणखी एक्स्ट्राची धाव. आणखी एक वाईड चेंडू. निर्धाव चेंडू. 2 बॉल बाकी. विकीने काहीस शांत ठेवलंय बॅट्समॅनला. रोखण्यात विकी यशस्वी झालेला आहे. नो बॉल. 72 नो बॉल. आणि आलाय तो फ्री हिट. बघू उत्कर्ष काय करतो फ्री हिट वर. आणि उत्कृष्ट असा झेल. पण तो फ्री हिट होता. रबाडा. उत्कृष्ट असा झेल घेतला होता तो रबाडाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा. पहिल्या ओव्हरची कसर विकीने पूर्ण केलेली आहे आपल्या टीम साठी. आता बॉलिंग साठी आलाय तो रबाडा. विशाल उर्फ रबाडा. थोडीशी काहीच मिसअंडरस्टँडिंग उत्कर्ष आणि गुरु मध्ये. नो बॉल. 2 चेंडू काहीसे चांगले टाकले होते रबाडाने. पण तिसरा नो बॉल आलाय. फ्री हिट. आणि फ्री हिट वर चौकार.
गुरु संधीचा फायदा सोडत नाही. एक धाव. स्ट्राइक वर आलाय तो उत्कर्ष, जर्सी नंबर 18, विराट कोहली फॅन उत्कर्ष, मॅन फ्रॉम कोपरगाव. ही ओव्हर मध्ये रबाडाने काहीच शांत ठेवलंय बॅट्समॅनला. नो बॉल. 72 फ्री हिट. आता बघू गुरु काय करता. अतिशय चांगल्या प्रकारे ओव्हर टाकली रबाडाने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा झालेल्या आहेत त्या सुजय पर्व टीमच्या. 1 ओव्हर 24 धावा होत्या. 3 ओव्हर 36 धावा झाल्या. 2 ओव्हर मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. दुसरी ओव्हर घेऊन आलाय तो कॅप्टन विकी. आणि पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धाव विकी सुजय पर्व टीमला देताना. आणि सिंगल धावबाद होऊ शकत होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाईड. पिली बॉन्डिंगची वाईडचा इशारा. विकीने अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. गुरुला आणि उत्कर्षला शांत केलंय विकीने. गुरु सिंगल धाव घेत उत्कर्षला स्ट्राइक दिलेली आहे. 2 बॉल बाकी विकीचे. 40 धावा झाले. दोन वाईड आहे विकी. विकी 2 बॉल वाईड. 40 धाव. बघू 2 बॉल मध्ये उत्कर्ष काय करतो ते. जर्सी नंबर 18 उत्कर्ष काला. निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच वीरभद्र 11 वर्सेस दीपक दादा थोपटे क्लब पुणे. अक्षय जाधव कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय जाधव. नो बॉल. फ्री हिट आला इथं उत्कर्ष कालासाठी. आणि निर्धाव चेंडू. फ्री हिटचा फायदा उठवता आलेला नाही उत्कर्षला. 4 ओव्हर 41 धावा. रनांवर काहीच अंकुश लावण्यात यशस्वी झाली जगदंब टीमने. 1 ओव्हर 24 धावानंतर 4 ओव्हर 41 धावा. काहीच 10च रन रेटनी खेळत आहे गुरु आणि उत्कर्ष. बॉलर नेम. अजून एक विकी आलाय बॉलिंग साठी. आणि हा विकी काय करतो पाहू. आणि या विकीने विकेट घेऊन दाखवली. पहिल्या ओव्हरचा प्रेशर या ओव्हर मध्ये दिसलेला आहे बॅट्समन वर. एक विकीने रनावर अंकुश लावलं तर दुसऱ्या विकीने विकेट घेऊन गेलाय. बॅटिंग साठी आलाय पंकज. लोकल बॉय पंकज लोढा.
मिस फील्ड विकीकडून झाली आहे. विकेट किपरिंग करायचा चान्स होता. बॉल, व्हॉट अ बॉल. पंकजला बॉल काहीसा समजलेला दिसत नाहीये. नो बॉल. फ्री हिट आलेला आहे पंकज साठी. पंक्स काय करतो बघूया. आणि फ्री हिट वर झेलबाद झालाय पंकज. लास्ट बॉल वाईड. आणखी एक एक्स्ट्राची धाव. वाईड. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड साठी रिव्ह्यू नाही. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. कॉमेंटेटर फक्त कॉमेंट्री करतील. आणि खेळ सुटलेला आहे. धावाचाही चान्स सोडलेला आहे. आणि 5 ओव्हर 44 धावा. रनावर काहीच अंकुश लावलेला आहे जगदंबा टीमने. आणि लोकल बॉईज पंकज. बघू आता लास्ट ओव्हर मध्ये काय करतो ते पंकज. पंकज कडून खूप मोठी अपेक्षा आहे त्यांच्या टीमला. बॉलिंग साठी आलाय रोहित. आणि पंकजचा फटका सिंगल धावेसाठी. एक धाव. अतिरिक्त एक धाव नाही. पंकजने नकार दिलाय उत्कर्षला एक धाव घेण्यासाठी. आणि मोठा फटका मारण्याच्या नादात उत्कर्ष आउट झालाय. फिल याने कॅच घेतलेला आहे. बॅटिंग साठी आलाय तो अथर्व. अथर्व काय करतो. आणि शेवटचा निर्धाव चेंडू. अथर्व 3 बॉल खेळला आणि 0 धावा अथर्व कडून. बॉल अंपायर कडे द्यायचा आहे. शुभम बॉल अंपायर कडे दे. जगदंबा टीमने लवकरात लवकर बॅटिंग साठी यायचंय. विकी चला आपले दोन्ही ओपनर घेऊन या बॅटिंग साठी. पुढचा सामना वीरभद्र 11 आणि दीपक दादा क्लब पुणे. वीरभद्र 11 ने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वीरभद्र 11 लोकल बॉईज प्रसाद सदाफळची टीम आहे. आयोजक प्रसाद सदाफळ यांच्या टीमने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग साठी आले ते विकी आणि परवेज. विकेट किपरिंग करणारा अथर्व. स्लिपला आलाय तो सर्वेश भागवत. बॉलिंग साठी आलाय तो सनी बोकरे. हॅम्परिंग करीन ते आकाश बावके आणि आदेश खाबिया. पॉवर प्लेची ओव्हर. पहिल्या ओव्हर मध्ये सनीने विकेट घेतलेलेच आहे प्रत्येक मॅच मध्ये. आता बघू काय करतो. आणि पहिल्या बॉलवर आलाय तो चौकार. 1 बॉल 4 धावा. आणि क्विक सिंगल घेतलेला आहे विकीने. तर परवेज काय करतो बघूया. स्ट्राइक वर आलाय तो परवेज. आणि परवेजने सिंगल घेतलेला आहे.
3 बॉल. व्हॉट अ कॅच गुरु. अप्रतिम असा झेल घेतलेला आहे आणि विकी हा झेलबाद झालेला आहे आणि सनीने पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेऊन दाखवले आहे. गुरुच्या मदतीने सनीला विकेट भेटलेली आहे. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे गुरुनी. साठी आलाय तो मुजाहिद. बघू आता मुजाहिद काय करतो आपल्या टीम साठी. एका क्षणी जोराचा फटका मारला आहे पण मिळाली आहे ती फक्त 1 धाव. 1 बॉल बाकी. बघू आता शेवटचा बॉल ओव्हरचा सनी कशा प्रकारे चेंडू फेकतो आणि परवेज काय करतो. डॉट चेंडू. 1 ओव्हर 7 धावा. इम्पॅक्ट प्लेयर शुभम पगार गोलंदाजीसाठी आलेला आहे. जर्सी नंबर 12 शुभम पगार. लोकल आयडॉल शुभम पगार. मॅन फ्रॉम शिर्डी. गुड बॉल शुभम. निर्धाव चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. शुभम जर्सी नंबर 12. आणखी एक निर्धाव चेंडू. तीन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर तनूचा हा आलाय खणखणीत असा चौकार. तन्नू. स्ट्राइकवर आलाय तो परवेज जर्सी नंबर 07 महेंद्र सिंग धोनीचा फॅन परवेज. आणि पंकजचा उत्कृष्ट असा झेल. षटकारच्या मध्ये आला तो पंकज आणि पाठवलाय ते बाहेर परवेजला. ओव्हर शेवटच्या चेंडूवर शुभमला मिळाली ती परवेजची विकेट. 2 ओव्हर 12 धावा. बॅट्समॅन नेम बॅटिंग साठी आलाय तो आझम आणि तन्नू काय करतो बघूया. स्ट्राइकवर आलाय तो तन्नू. 24 बॉलात 34 धावांची आवश्यकता जगदंबा टीम साठी. जगदंबा टीम पुण्याहून आली इथं खेळायला. आणि षटकार तन्नू. आणखी एक खणखणीत असा षटकार. बॅक टू बॅक षटकार तन्नू. आणि सनीचा उत्कृष्ट असा कमबॅक. निर्धाव चेंडू. नो बॉल. हाईटचा नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट. बघू आता तन्नू फ्री हिट वर काय करतो ते. आणखी एक नो बॉल. आणखी एक नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. परत फ्री हिट आणि मॅच हातातून जाताना सुजय पर्वच्या.
आणि तन्नोची विकेट भेटली ती सनीला. कॅच घेतलाय तो सुशांत गोंडकरने. एक बॉल बाकी. 19 बॉल मध्ये 10 धावा पाहिजे आणि एक बॉल बाकी आहे. बॅटिंग साठी आलाय तो ऋषभ. आणि एक धाव घेऊन ऋषभ स्ट्राईक ठेवला आपल्याकडे. 18 बॉल 9 रन. 3चा रन रेट पाहिजे 9 ओव्हरला. आणि बॉलिंग साठी आलाय तो गुरु, जानामाना बॉलर गुरु. बघू सुजय पर्व कमबॅक करते का काय. आणि सुशांतने उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे तिथं. आणि ऋषभला माघारी जावे लागेल. पहिले चेंडूवर विकेट भेटलेली आहे गुरुला. बॅटिंग साठी येतोय तो रोहित. आणि रोहित काय करतो बघू. एक चेंडू झालाय. नो नाही, नो नाही. बॅट स्पीड होता. आणखी एक निर्धाव चेंडू गुरुकडून. आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे पियुषने. आणि गुरुला मिळालेली आहे ती दुसरी सफलता. तीन विकेट बाकी. 5 विकेट झालेले आहे. गुरुने आपल्या टीम मध्ये काहीसा जीव टाकलेला आहे. आणि सुजय पर्व इथून वापसी करू शकते काय बघू. बॅटिंग साठी आलाय तो विशाल, जर्सी नंबर 70. विशाल उर्फ रबाडा. बघू आता रबाडा काय करतो ते आपल्या टीम साठी. वॉट बॉल. रबाडाला बॉलच समजलेला नाहीये. एक बॉल बाकी. एक बॉल बाकी गुरु. एक बॉल बाकी. आणि शेवटच्या बॉलवर आलाय तो चौकार. 5 धावांची गरज 12 बॉल चेंडू मध्ये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली ती गुरुने. 2 विकेट 4 धावा गुरुच्या ओव्हर मध्ये. बॉलिंग साठी आलाय लोकल बॉईज पंकज. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गुरुकडून. एक धाव. स्ट्राईक वर आलाय तो विशाल उर्फ रबाडा. आणखी एक निर्धाव चेंडू. नऊ बॉल 4 धावांची आवश्यकता. पंकजने पण काहीच रनावर अंकुश लावलंय. आणि षटकार मारून रबाडाने मॅच फिनिश केलेली आहे. जगदंबा टीम जिंकलेली आहे. उत्कृष्ट असा षटकार मारून रबाडाने